731 ही आकडेवारी एकूण, त्याच्यापैकी 89 कल जे आहेत ते आता समोर आलेले आहेत. आणि पुणे जिल्ह्याचा आपण मगाशी बोलत होतो, पुणे जिल्ह्याचा जर का आपण विचार केला, रायगडची टॅली दिसते 5-5 अशी टॅली आहे. भाजप 5 आणि शिंदेची शिवसेना 5. पण पुण्यामध्ये सुद्धा अगदी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या कलांच्या बाबतीत पुढे असल्याचं चित्र दिसून येतं आहे. पुणे जिल्ह्याचा जर का आपण विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये जास्त ताकद ही राष्ट्रवादीच्या आमदारांची आहे, पण भाजपनं सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावली. प्रचार सभा कुठेही झाल्या नाहीत, मोठ्या नेत्यांनी सभा घेतल्या नाहीत, डोर टू डोर प्रचारावरती भर दिला गेला. त्यामुळे निकाल काय असतील हे पाहावं लागणार आहे. रत्नागिरी झेडपीमध्ये भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. सोलापुरात भाजप 7, शिवसेना एका जागेवरची आघाडी आपली टिकवून आहे. कोल्हापूरमध्ये भाजप 1, शिवसेना 1 आणि राष्ट्रवादी 1 असं चित्र पाहायला मिळत आहे. तर रायगडमध्ये शेकाप 2 आणि भाजप 5 जागी आघाडीवर, शिवसेना 5, राष्ट्रवादी 3 जागी आघाडीवर. त्यामुळे रायगडमधलं चित्र सध्याच्या घडीला आपल्या समोर आहे. शेकाप 2 आणि भाजप 5 जागी आघाडीवर, तर शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी 3 जागी आघाडीवर. त्यामुळे प्रत्येक पक्षाचं इकडे अकाउंट आपल्याला ओपन झालेला जवळपास बघायला मिळतोय. पाहावं लागेल आता की नेमकं आघाडी किंवा वर्चस्व कोण गाजवतं ते. पण सध्याच्या घडीला नेक अँड नेक फाईट, खास करून भाजप आणि शिवसेनेमध्ये अतिशय चुरशीची ही लढाई रायगड जिल्हा परिषदेकरता. आणि जवळपास 90 जागांचे कल आपल्या हाती आले. 771 जागांपैकी जिल्हा परिषदेच्या, ज्यात भाजप 34, शिवसेना 20, राष्ट्रवादी 16, काँग्रेस 10, ठाकरेंची शिवसेना 6 आणि इतर 3 असं चित्र राज्यातलं 731 पैकी 91 जागांचं आपल्याला पाहायला मिळतंय. 94 जागा झाल्यात. अश्विन, पुन्हा एकदा आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून बघतोय की कोण कसं सुसाट सुटलेलं आहे. कलांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 16 आणि पहिला निकाल हाती येतोय. माढा तालुक्यातला पहिला निकाल माझाच्या हाती आलाय. भोसरे गटामध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे यांचा विजय झालाय. तर माढा तालुक्यातला पहिला निकाल आता समोर आलेला आहे आपल्याला. माढा तालुक्यातल्या भोसरे गटामध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे या जिंकलेल्या आहेत. माढामधून पहिली अपडेट, निकालाची पहिली अपडेट म्हणजे जवळपास आता काउंटिंग सुरून अर्धा तास झालेला आहे. 10 वाजून 30 मिनिटं होत आहेत आणि पहिला निकाल माढा तालुक्यातनं आपल्या हाती आला. तो राष्ट्रवादीच्या बाजूने गेलेला आहे. राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे या जिंकलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल आहे. माढामधला निकाल हाती येतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने हा निकाल आहे. अश्विनी दळवे यांचा विजय झालेला आहे. आतापर्यंत 101 जागांचे कल हाती आले, ज्यापैकी 38 भाजप, शिवसेना 22, राष्ट्रवादी 19, काँग्रेस 11, ठाकरे सेना 6 असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद निकालांवरती सुद्धा सर्वांचं लक्ष असेल, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा आपण माढाची अपडेट देऊयात. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माढामधनं अश्विनी दळवे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्या विजयी झालेल्या आहेत. भोसरे गटातल्या सांगलीमध्ये भाजप 3, शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवर आहे. सिंधुदुर्गात भाजपची आघाडी मोठी आहे, 12 जागांची आघाडी आहे, तर शिवसेनेनं 3 जागांवरती आघाडी घेतली आहे. पुण्यामध्ये भाजप 2, तर राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिंदेची शिवसेना एका जागी आपली आघाडी टिकवून असल्याचं चित्र आहे. पण कोल्हापूरमध्ये इंटरेस्टिंग चित्र अश्विन, कारण कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त आघाडी ही काँग्रेसची आहे. काँग्रेस 5 जागी आघाडीवर, इतर 3 ठिकाणी आघाडीवर. तर सांगलीतलेही अपडेट आता हळूहळू बाकीच्या जिल्ह्यांमध्येही येत आहेत. त्याप्रमाणे भाजप 3 आणि अन्य ठिकाणी 2, तर कोल्हापुरात भाजप 2, शिवसेना 2, राष्ट्रवादी 5. जिल्हा परिषदेचा हा निकाल. काँग्रेस 5 आणि अन्य 3. जिल्हा परिषद निकालाचे हे अपडेट्स आणि काय आकडेवारी आता समोर येते. कुणाची एसटी किंवा कुणाची गाडी सुसाट सुटते, तर हे चित्र आपल्या समोर आहे. सध्याच्या घडीला ही आकडेवारी आपल्या समोर आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेसला 11 जागी आघाडी मिळालेली आहे जिल्हा परिषदेत. ठाकरेंची शिवसेना 6, शरद पवार पक्षाला अजून खातं उघडायचं आहे, इतर 5, भाजप 39, शिवसेना 22, राष्ट्रवादी 19. 102 कल, म्हणजे कलांमध्ये आता शतक पूर्ण झालेले आहे. 102 कल समोर येत आहेत. कोल्हापूरचा अपडेट, काँग्रेस 5, जनसुराज्य 3 ठिकाणी आघाडीवर, भाजप 3, शिवसेना 2, राष्ट्रवादी 5 ठिकाणी आघाडीवर. कोल्हापूर जिल्हा परिषदेतल्या